महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करते। मंचावर उपस्थित आमचे सगळ्यांचे लाडके माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना साष्टांग नमस्कार करते। मंचावर उपस्थित शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब, सचिव मिलिंद नार्वेकर साहेब, तसेच आमदार सुनील भुसारा साहेब, आमदार निकोले साहेब, काळुराम काका, तसेच इब्राहिम लोबो साहेब आणि सर्व मंच यांना साष्टांग नमस्कार करते। माझ्या समोर बसलेले सगळेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच शिवसैनिक महिला आघाडी आणि सर्वच पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी यांना सर्वांना जय महाराष्ट्र। आज आपण सगळे पालघर जिल्ह्यात राहतो आणि हा जिल्हा आज वाढवण बंदर या एका विनाशकारी प्रोजेक्टमुळे जगात प्रसिद्ध झालाय। वाढवण बंदर हे असं एक बंदर आहे की ज्याच्यामुळे भविष्यामध्ये पूर्ण पालघर नष्ट होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे माझा विरोध आहे या वाढवण बंदराला आणि याच वाढवण बंदराला माझ्या पक्षप्रमुखांचा पण विरोध आहे। आतापर्यंतच्या सरकारने केलं काय? 10 वर्षामध्ये फक्त आणि फक्त बेरोजगारी। एकही माणूस आपल्या जिल्ह्यातला रोजगार न मिळता तसाच आहे। खरं म्हणजे म्हणायचं तर की कुपोषण जे वाढलंय ना ते ह्या भ्रष्ट सरकारमुळेच वाढलेलं आहे। पालघर जिल्ह्याला जो कुपोषणाचा डाग लागलाय तो ह्या भ्रष्ट सरकारमुळेच आहे। कारण का आजपर्यंत हे सरकार काहीच करू शकलं नाही पालघर जिल्ह्यासाठी। मी जिल्हा परिषदेची अध्यक्ष असताना बऱ्याच प्रमाणात कोरोना काळात अध्यक्ष असताना सुद्धा बऱ्याच प्रमाणात मी कुपोषण मुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि पालघर जिल्ह्यामध्ये खरोखरच त्यावेळेस कुपोषण मुक्तीकडे वाटचाल चालली होती। आज पालघर जिल्ह्यातील प्रत्येक कोणी ना कोणी जनता ही मुंबईच्या दिशेने प्रवास करते। सकाळी उठून आमची पोरं शिक्षणासाठी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात। काही कामगार जातात तर काही आमचे नोकर वर्ग जातात। परंतु खरं सांगते की खरोखरच त्यांचा हा प्रवास सुरळीत आहे का? आजपर्यंत एकही लोकलची सेवा वाढवली नाही। एक तासाने एक लोकल आहे। त्याच्यानंतर ज्या पण एक्सप्रेसवेच्या गाड्या चालतात त्याला पालघर बोईसर इथे थांबा दिला जात नाही। त्याच्यामुळे बरीचशी जनता आपल्याला कामावर जाताना उशिरा पोहोचते। आमचे विद्यार्थी कधी कधी त्यांचे परीक्षा असतात आणि उशिराने पोहोचतात। ह्या सरकारने केलं काय आतापर्यंत? मग जर का इथेच्या जनतेला हे सरकार न्याय देऊ शकतच नसेल तर ह्या सरकारला हद्दपार करण्यासाठी आज आपण इथे सगळे एकत्र आलो आहोत। करणार ना? धन्यवाद। आज माझा विक्रमगड सारखा जिल्हा आहे। वाडा, विक्रमगड, जव्हार मोखाडे सारख्या ठिकाणी हळद लावण्याचा प्रोग्राम केला। हळदी लावून काय केलं? मोगरा लावला, मोगऱ्याचं श्रेय घेतलं। आता काय तर काजू आणि आंबा हे लावून त्याच्यावरती तिथेच्या शेतकऱ्यांना काय हमी भाव दिलाय? आणि कोरोना काळात जी किसान रेल्वे चालू होती ती रेल्वे बंद केली। इथेच्या बहुतेक नागरिक किंवा इथेचा प्रत्येक जण हा शेतीप्रधान आहे आणि पालघर हा शेतीप्रधान देश आहे। ह्या देशामध्ये पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये जर का किसान रेल्वे चालत नसेल तर अगोदरच्या खासदारांनी केलं काय? प्रत्येक जण हा आपला शेतीसाठी माल वाहू एक टेम्पो किंवा ट्रेन ह्याचाच उपयोग करतो। परंतु आताच्या सरकारने काही केलेलं नाही। मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करते की ह्या सरकारला हद्दपार करू आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार आणू। यासाठी तुम्ही सगळ्यांनी मशाल या चिन्हावरती बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा। इतकीच इथे मी प्रार्थना करते आणि इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।